Good morning. This is 11th lecture of topic control and coordination. Today we discuss next article, anatomy of an eye. And this is the rough diagrammatic representation of eye. पूर्णपणे आपल्या डोळ्याची रचना या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेली आहे. With the help of this diagram, today we discuss the detailed structure and function or mechanism of eye. डोळ्याची रचना तर आपण पाहायचीच आहे, अभ्यासायची आहे. त्याचबरोबर नक्की इमेज कशी फॉर्म होते, त्याच्या पाठीमागचं मेकॅनिझम कसं आहे हे सुद्धा बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण हे आर्टिकल समजून घ्यायचं. लिसन केअरफुली अबाउट दिस आर्टिकल. You know very well, our eyes are twin number, means paired. Located in here this socket, and this socket of skull is called as a orbit. आपल्या पूर्णपणे हेड रिजन मध्ये जी बोन्स असतात त्याला आपण स्कल म्हणतो. आणि स्कल मध्ये ही जी दोन सॉकेट आहेत या सॉकेटना ऑर्बिट असं म्हटलं जातं. इनसाइड दीज टू ऑर्बिट्स आईज आर लोकेटेड and protected by this upper and lower bones as well as eyelids. डोळ्याची ह्या वरचा जो भाग आहे याला आपण eyelids असं म्हणतो. as well as eyelashes. पापण्यांच्या साहाय्याने सुद्धा बऱ्यापैकी आपल्या डोळ्याचं संरक्षण झालेलं दिसून येतं. याचा अर्थ इट इज प्रोटेक्टेड बाय अप्पर अँड लोअर बोन्स, आयब्रो रिजन, eyelids, eyelashes, etc. याच्या साहाय्याने संरक्षण मिळताना आपल्याला दिसून येतं. Here the structure of an eye is spherical, somewhat spherical. अगदी पूर्ण गोल रचना नसली तरी बऱ्यापैकी गोल, थोडीशी उभट आहे ओव्हल, पण बऱ्यापैकी स्फेरिकल म्हणजे गोल आकृती आपल्याला दिसते. This structure of an eye externally covered by three layers. याला बाहेरच्या बाजूने तीन कव्हरिंग असतात. Here outer first, सर्वात बाहेरचा जो आहे outer first is sclera. सर्वात बाहेरचं कव्हरिंग कोण आहे? स्क्लेरा. It is made up of dense connective tissue. पूर्णपणे त्याच्यामध्ये कनेक्टिव्ह टिश्यू भरगच्च भरलेले असतात. इट इज मेड अप ऑफ dense connective tissue, फायब्रोइलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू. आणि त्यानं हे सर्वात बाहेरचं कव्हरिंग बनलेलं असतं. which give proper support to the surrounding muscles. कडेला जे मसल्स असतात त्यांना तो बाहेरचा लेयर म्हणजे स्क्लेरा हा सपोर्ट करतो. Here the anterior portion of this sclera, ह्या स्क्लेराचा पुढचा भाग, anterior portion of this sclera forms transparent structure here called as a cornea. हा जो भाग आहे याला आपण कॉर्निया असं म्हणतो. हा पुढचा भाग हा ट्रान्सपरंट आहे. या स्क्लेराचाच पुढचा भाग हा ट्रान्सपरंट असतो, याला आपण कॉर्निया असं म्हणतो. दिस कॉर्निया also covered by another transparent membrane. That another transparent membrane is called as a conjunctiva. थोडक्यात हे जो सर्वात बाहेरचा कव्हरिंग म्हणजे स्क्लेरा आहे,
इट इज मेड अप ऑफ डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू. त्याचाच पुढचा भाग म्हणजे अँटेरियर रिजन ऑफ दिस ट्रान्सपरंट पोर्शन इज कॉल्ड एज ए कॉर्निया. हा पुढचा भाग म्हणजे कॉर्निया. इट ऑल्सो कव्हर्ड बाय अनदर ट्रान्सपरंट मेम्ब्रेन कॉल्ड एज ए कॉन्जिक्टिव्हा. या पद्धतीने ते थोडस एकमेकास पूरक ही भागांची नावं असतील, लेवल्स असतील, ती बेसिकली माहिती असणं अपेक्षित आहे. देन हिअर मिडल लेयर is a second layer called as a choroid. मधला जो लेयर आहे त्याला खोराइड असं म्हटलं जातं. It is actually bluish in color and consists many blood vessels. त्याच्यामध्ये खूप रक्तवाहिनी असतात. ब्ल्यू रंगाचा तो मधला लेयर असेल, निळ्या रंगाचा मिडल लेयर आहे, कॉल्ड एज ए खोराइड. त्याला खोराइड असं म्हटलं जातं. हिअर फ्रॉम दिस टू दिस रिजन मीन्स 2/3 पार्ट ऑफ दिस टोटल आय, 2/3 भाग, 2/3 पार्ट ऑफ दिस खोराइड फ्रॉम दिस पोर्शन टुवर्ड्स दिस पोर्शन इज व्हेरी थिन. हा मधला जो खोराइड आहे तसा हा पातळ आहे, 2/3 भाग. But here another this portion, only this portion, this one and this one is a thick, जरा जाड असेल, and forms ciliary body. आणि म्हणून ह्या मधला जो लेयर आहे ब्लूइश कलरचा मी सांगितलं की ज्याच्यामध्ये ब्लड वेसल्स आहेत, त्याचा 2/3 भाग हा थिन आहे, पातळ आहे, पण पुढचा हा भाग मात्र थिक आहे, जाड आहे. आणि पुढच्या भागाला काय म्हटलं जातं? सिलियरी बॉडी. इथं ही सिलियरी बॉडी दिसते, इथं ही सिलियरी बॉडी दिसते. हिअर फ्रॉम दिस सिलियरी बॉडी हिअर फॉरवर्ड सेगमेंट, हा एक फॉरवर्ड सेगमेंट दिसतोय, हा एक फॉरवर्ड सेगमेंट दिसतोय. इट इज पिगमेंटेड अँड ओपॅक. असं डॉट डॉट असल्यासारखं आहे, पिगमेंटेड अँड ओपॅक, पूर्णपणे असा आडवा आल्यासारखा आहे, आडवा आणि उभा या पद्धतीने दिसतंय. पहा, फॉरवर्ड सेगमेंट ऑफ दिस सिलियरी बॉडी इज कॉल्ड एज ए इरिस. हा जो फॉरवर्ड सेगमेंट आहे, हा आणि हा, ह्या फॉरवर्ड सेगमेंट कसा आहे? पिगमेंटेड अँड ओपॅक. त्याला नाव काय दिलंय? इरिस. याला म्हटलं जातं इरिस. हिअर जस्ट नियर टू द इरिस अँड सिलियरी बॉडी देयर इज अनदर स्ट्रक्चर हिअर अँड दिस वन. हे दोन कॉल्ड एज ए लिगामेंट. त्याला लिगामेंट असं म्हटलं जातं. With the help of these two ligaments, here this transparent ovoidal shape lens is situated. ही मधली जी लेन्स आहे याला नाव दिलेलं आहे, पहा, लेन्स. आणि या लेन्सला खालून आणि वरून कोणाचा सपोर्ट आहे? लिगामेंट. हे लिगामेंट आहे, हे लिगामेंट आहे. ह्या दोन लिगामेंटच्या साहाय्यानं लेन्स हेल्ड इन प्रॉपर पोझिशन, बरोबर एका ठिकाणी स्थिर बसलेली आहे, सपोर्ट मिळतोय त्यांना. या पद्धतीने इतर रचना दिसेल. देन हिअर द दिस पोर्शन प्रॉपर, द टिप forward portion of this lens is called as a pupil. याला काय म्हटलं जातं? प्युपिल. हा पुढचा भाग. This forward portion of lens is called as a pupil.
द मुवमेंट ऑफ दिस प्युपिल, ज्याला आपण बुबल वगैरे म्हणतो, हे पुढचं दिसणारा जो भाग आहे, व्हिजिबल पार्ट ऑफ अवर आय, त्याला प्युपिल किंवा बुबल असं म्हणतो, हा तो पोर्शन. द मुवमेंट ऑफ दिस प्युपिल इज रेग्युलेटेड बाय मसल्स ऑफ इरिस. हे जे फॉरवर्ड सेगमेंट म्हटलं मी, हा आणि हा, याला मगाशी नाव काय दिलं होतं आपण? इरिस. या इरिसच्या सहाय्यानं या प्युपिलची मुवमेंट रेग्युलेट केली जाईल, कंट्रोल अँड कोऑर्डिनेट केली जाईल. बुबळाची हालचाल या ठिकाणी इरिसची मदत झालेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीची ही रचना असेल. अँड लास्टली इनर लेयर, सर्वात आतला थर, थर्ड लेयर, मोस्ट इम्पॉर्टंट लेयर, कॉल्ड एज ए रेटिना. सर्वात आतला हा जो थर दिसतोय याला आपण रेटिना असं म्हणतो. इनर मोस्ट, थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट लेयर इज कॉल्ड एज ए रेटिना. And this retina consists or made up of three types of cells. तीन प्रकारच्या पेशींचे थर असतात. लेयर्स ऑफ थ्री टाइप्स ऑफ सेल. मग तीन प्रकारच्या पेशींचे थर कोणते असतात? गॅंग्लियोनिक सेल, बायपोलर सेल, फोटोरिसेप्टर सेल. अगेन लिसन. गॅंग्लियोनिक सेल, bipolar cell आणि photoreceptor cells. These are the three types of cells which are forms in layer strata. तीन थर बनलेले असतात. कुठे तीन थर बनलेले असतात? आतल्या लेयर मध्ये. आतला लेयर म्हणजे कोण? रेटिना मध्ये. त्यातली सर्वात महत्वाची तिसरी पेशी असेल ती कोणती? फोटोरिसेप्टर सेल्स. These photoreceptor cells are highly sensitive to light. प्रकाशाला त्या अत्यंत संवेदनशील असतात. Highly sensitive to light. Photoreceptor cells. Here these photoreceptor cells are again made up of two types of cells. पुन्हा त्याच्यामध्ये दोन उपप्रकार पडतात पेशींचे. One is called as a rods. Another one is called as a cones. Rods and cones. हे दोन महत्वाचे, rods and cones. Out of these rods and cones, cones are related to daylight vision. दिवसाचा जो प्रकाश आहे किंवा दिवसात दिसणं जे आहे त्या रिलेटेड कोन्स उपयोगी पडतो. as well as कलर्ड व्हिजन. आपणाला रंग कळतो, रंगांचं ज्ञान आपल्याला आहे किंवा कळतं, आयडेंटिफाय करू शकतो. इट इज बिकॉज ऑफ कोन्स. म्हणजे कलर्ड व्हिजन अँड डेलाइट व्हिजन, these two functions are related to cones, while rods are related to dim light vision. म्हणजे रात्रीचं संधी प्रकाशात किंवा अंधारात थोडंफार जे काय आपल्याला अंदाज येतो, कळतं, थोडंफार दिसतं प्रकाश नसताना, इट इज ड्यू टू रॉड्स. Actually this rods is made up of here purple red colored proteins. त्याच्यामध्ये पर्पल रेड कलर्ड प्रोटीन्स असतात, कॉल्ड एज ए रोडोप्सिन. त्या प्रोटीनचं नाव काय? रोडोप्सिन, which is present in rods according to name indicate. नावानुसार आहे बघा. रॉड्स मध्ये प्रोटीन कोणते आहेत? पर्पल रेड कलरचे, रोडोप्सिन. इट इज ए व्हिटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह. ते काय आहेत? व्हिटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह आहेत. Here actually cones again are of three types. कोनचे पुन्हा तीन प्रकार आहेत. म्हणजे कोन्स मध्ये पुन्हा
उपपेशी असतात, वेगवेगळ्या कलरच्या रिलेटेड असतात. फर्स्ट वन इज ग्रीन, सेकंड वन इज रेड अँड थर्ड वन इज ब्ल्यू. किंवा असं म्हटलं तरी चालेल, रेड, ग्रीन, ब्ल्यू हे तीन रंगाच्या रिलेटेड कोन्सच्या उपपेशी असलेल्या आपणाला दिसून येतात. मग याचा उपयोग काय होतो? Here these are three types of cells which are present in cones. Identify easily various types of color shades. कोणत्याही प्रकारची कलरची शेड असली तरी इझिली आयडेंटिफाय होतं, कारण ह्या तीन रंगांच्या मध्ये बऱ्यापैकी कॉम्बिनेशन होत असतं, कॉम्बिनेशन ऑफ सेन्सेशन, आणि म्हणून कोणताही कलर इझिली आयडेंटिफाय होतो. जसं की एक उदाहरण देतो. तुम्ही कॉम्प्युटर वापरता, कॉम्प्युटरला एक प्रिंटर असतो, त्या प्रिंटरला शाई असतात, एक सगळ्या रंगाच्या शाई नसतात, एक तीन रंगाच्या शाई असतात, इंक, आणि त्याच्यामध्ये येलो असेल, रेड असेल, ब्लॅक असेल किंवा ग्रीन असेल, 3 ते 4 रंगाच्या इंक भरल्या जातात. पण तुम्ही जेव्हा प्रिंट आउट करता तेव्हा सर्व रंग मिक्स होऊन ती प्रिंट येते. फक्त त्याच रंगाची प्रिंट कधी येत नाही, कारण ते रंग मिक्स होतात आणि सगळे रंग मिक्स होऊन प्रिंट आउट येते, कलर्ड प्रिंट छान येते. पण ऍक्च्युली त्या प्रिंटर मध्ये फक्त 3 ते 4च इंक वापरल्या जातात. सेम लाईक दिस our cone consists only 3 types of subcells which are related to color. One is red, second one is green, third one is blue, and these 3 color have a proper combination of sense to identify easily color. Easily color करू शकतो. But white color is identified with the help of simultaneous and equal stimulus of these 3 colored cells. रेड असेल, ग्रीन असेल किंवा ब्ल्यू असेल, ह्या तिघांचं इक्वल एकाच वेळेस सायमल्टेनियस आणि इक्वल स्टिम्युलस जर मिळाला तरच पांढरा रंग कळतो, अन्यथा पांढरा रंग मग कळणार नाही. ह्या तिन्ही रंगांचं इक्वल आणि एकाच वेळेला स्टिम्युलस आला पाहिजे, तेव्हा तो प्रॉपर पांढरा रंग कळतो. आणि इतर वेळेला ह्या तिन्ही रंगांचं कॉम्बिनेशन होतं, सेन्सेशन होतं. हेन्स वी इझिली आयडेंटिफाय एनी टाइप ऑफ कलर शेड. या पद्धतीचं इथं बेसिक असलेलं मेकॅनिझम असलेलं आपणाला समजणं अपेक्षित आहे. देन हिअर दिस is a optic nerves, also most important. Optic nerve सुद्धा फार महत्वाचे आहे. Away from this region and connect to the part of brain. ब्रेनच्या महत्वाच्या पार्टला ती अटॅच असेल. आता विजन म्हणजे दृष्टी कोणाचं फंक्शन आहे? Here which occipital lobe, याला आपण काय म्हणतो? ऑसिपिटल लोब. बरोबर आहे? ऑसिपिटल लोब किंवा आपण ब्रेन मध्ये काय पाहिलं होतं? कॉर्पोरा कॉन्ड्रिजेमिना. त्यामध्ये सुपेरियर कोलिक्युलाय वरचे 2 गोल ते कशाचे रिलेटेड होते? विजनच्या रिलेटेड होते. त्यांना ही ऑप्टिक नर्व्स कनेक्ट होते. म्हणजे ब्रेनला त्याचं कनेक्शन असणं गरजेचं आहे. त्या ऑप्टिक नर्व्हचं कनेक्शन आपल्याला दिसून येईल. And then this portion here there is no any rods and cones. एवढ्या पोर्शन मध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचा रॉड्स किंवा कोन्स नसेल. Hence called as a blind spot. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? Blind spot. Then here small conical elevation is here.
येलो कलर्ड पिगमेंटेड स्पॉट. इथं येलो कलरचा पिगमेंटेड स्पॉट असतो कॉल्ड एज ए फोविया. इन विच ओनली कोन्स आर डेन्सली पॅक्ड. की इथं फक्त कोन्स असतील, रॉड्स नाहीत. कोणामध्ये? फोवियामध्ये. फोविया म्हणजे काय म्हटलं? येलो कलर्ड पिगमेंटेड स्पॉट called as a fovea in which only cones are densely packed. याच्यामुळे काय होतं? हाय रिझोल्युशन, चांगल्या कॅपॅसिटीची इमेज, म्हणजे इमेजची क्लॅरिटी होते. जी प्रतिमा आपल्याला दिसणार आहे त्याची क्लॅरिटी होणं गरजेचं आहे. आणि ती क्लॅरिटी कोणामुळे असेल? हा फोवियामुळे असेल, कारण त्याच्यामध्ये कोन्स कसे असतात? डेन्सली पॅक्ड. या पद्धतीची ही रचना आहे. देन लास्टली हियर दिस टोटल चेंबर, हा जो मोठा भाग आहे कॉल्ड एज ए फिट्रियस चेंबर. and this vitreous chamber consists a clear homogeneous liquid or substance, पातळ द्रव्य असेल. according to name indicate vitreous humor, त्याला काय म्हटलं जातं? vitreous humor. same like this here in this region. हा जो मधली पोकळी आहे याला आपण aqueous chamber असं म्हणतो. and this aqueous chamber also consists according to name indicate aqueous humor. त्याच्यामध्ये सुद्धा aqueous humor म्हणजे aqueous नावाचं पातळ द्रव्य असतो. मग इथल्या पातळ द्रव्यामुळं आणि इथल्या पातळ द्रव्यामुळं it give proper spherical shape to the eye. डोळ्याला व्यवस्थित गोलाकार रचना मिळते. ही गोलाकार रचना कोणामुळे मिळेल? इथं असणाऱ्या लिक्विड मुळे आणि इथं असणाऱ्या लिक्विड मुळे. इथं असणाऱ्या लिक्विड ह्या चेंबर नुसार नाव काय असेल? फिट्रियस ह्युमर. आणि इथं असणाऱ्या लिक्विडला काय म्हटलं जाईल? ॲक्युएस ह्युमर. आणि ह्या दोघांच्या मुळे काय होतं? मेंटेन द शेप ऑफ आवर आय. डोळ्याला व्यवस्थित गोल आकार मिळतो. जसं की फुग्यामध्ये जर पाणी भरलं तर फुग्याला कसा व्यवस्थित आकार येईल त्या पद्धतीने इथं डोळ्याला आकार येतो. अशा पद्धतीनं anatomical structure of an eye हे आर्टिकल असेल. आता याचं मेकॅनिझम म्हणजे विजन, दृष्टी, दिसतं. हे मेकॅनिझम कसं असेल? हिअर ऍक्च्युली लाईट फ्रॉम हिअर ऑब्जेक्ट, समजा हे ऑब्जेक्ट असेल आणि याच्यावरती लाईट अशी आली. लाईट फ्रॉम ऑब्जेक्ट पास फ्रॉम दिस कॉर्निया लेन्स, इथून कॉर्निया लेन्स वरून अशी अँड फॉल ऑन रेटिना. आतला लेअर, तिसरा लेअर कोण आहे? रेटिना. म्हणजे पुढून आलेला प्रकाश त्याच्यामध्ये असणारी जी कोण प्रतिमा असेल, व्यक्ती असेल, त्याच्यातून तो प्रकाश किरण येतील, ती या कॉर्नियावरती पडतील, लेन्स वरती पडतील आणि तिथून सर्व कोणावरती जातील? रेटिनावरती जातील. अँड यू नो व्हेरी वेल रेटिना इज मेड अप ऑफ 3 टाइप्स ऑफ सेल्स. कोणकोणत्या सांगितलं होतं मी? गॅंग्लियॉनिक सेल, बायपोलर सेल आणि फोटो रिसेप्टर सेल. त्यातला फोटो रिसेप्टरला मी काय म्हटलं होतं? इट इज मेड अप ऑफ अगेन 2 टाइप्स ऑफ सेल. कोण? रॉड्स अँड कोन्स. रॉड्स कोणाच्या रिलेटेड मी सांगितलेलं होतं? रॉड्स इट इज रिलेटेड टू डीम लाईट विजन. आणि कोन्स कोणाच्या रिलेटेड सांगितलेलं होतं? इट इज रिलेटेड टू डे लाईट अँड कलर्ड विजन. रॉड्स मध्ये पर्पल रेड कलरचे प्रोटीन कोणते सांगितलेले होते? रोडोप्सिन. ते कोण होतं सांगितलं होतं? व्हिटॅमिन ए डेरिव्हेटिव्ह. पुन्हा कोन्स मध्ये पुन्हा 3 प्रकारच्या पेशी रिलेटेड टू 3 कलर कोणते सांगितले होते? रेड, ग्रीन, ब्लू. हे सगळं बेसिक इथं आहेच.
जे आपण रेटिना मध्ये पाहिलं ते सगळं, कारण ती प्रकाश किरण कुठे येऊन पडलेले आहेत, रेटिनावरती पडलेले आहेत, याचा सगळ्यांचा संदर्भ एकमेकाशी असेल. आणि मग इथं रेटिना बिकम्स ऍक्टिव्ह, सेल्स बिकम ऍक्टिव्ह, ऍक्शन पोटेन्शियल जनरेट, त्या ठिकाणी प्रत्येकाची ऍक्शन पोटेन्शियल जनरेशन होईल. प्रत्येक पेशी आपापलं कार्य करेल, प्रत्येक प्रोटीन आपापलं कार्य करेल. आणि त्यामुळं काय होईल, हिअर लास्टली फ्रॉम दिस रेटिना here one nerve arise called as a optic nerve, and this optic nerve connect to brain part, respective part of brain. ज्या ब्रेनच्या पार्टचं व्हिजन हे फंक्शन आहे, एक्झाम्पल ऑसिपिटल लोब किंवा काय सांगितलं होतं सुपेरियर कोलिक्युलाय, त्याला ही ऑप्टिक नर्व कनेक्ट असेल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला कोणाला, रेटिनाला. त्यामुळे रेटिनावरती जे ऍक्शन पोटेन्शियल झालेलं आहे, तीन प्रकारच्या पेशींच्या मध्ये आपापलं जे काय कॉम्बिनेशन झालेलं असेल, कलरचं कॉम्बिनेशन असेल, डे किंवा डीम लाईटचं कॉम्बिनेशन जे काय असेल, त्याचं सेन्सेशन ऑप्टिक नर्व द्वारा ब्रेनला जातं. ब्रेन प्रॉपरली अनालाइज दिस इमेज, ब्रेन त्याचं अनालिसिस करेल, ब्रेनला ते प्रॉपर कळतं, अँड ब्रेन गिव्ह हिअर ऑर्डर. मग ब्रेन ऑर्डर प्रॉपर देईल, व्हिच इमेज इज फॉर्मड ऑन रेटिना. रेटिनावरती कोणती इमेज तयार झाली हे ब्रेनला कळल्यामुळं ब्रेन तशा पद्धतीचं सांगतो, आणि म्हणून आपल्याला कळतं की पुढं अमुक व्यक्ती आहे, ही रंगाची शेड आहे, हे जे प्रॉपर कळतं ती या पद्धतीनं कळतं. याला म्हटलं जातं मेकॅनिझम ऑफ व्हिजन. दिसण्याच्या संदर्भातलं त्याच्या पाठीमागचं कार्यकारण भाव. आय होप यू अंडरस्टँड टुडेज कन्सेप्ट हिअर, anatomy of an eye. Are you getting this? Is it clear? Okay, thank you.